माझ्याकडे तर ही साडी आहे, ही साडी आहे, ही साडी आहे, इतका सगळ्या साड्यांचा ढीग आहे. पण कधी कोणती साडी नेसायची, कशी घालायची, त्याच्यावर काय घालायचं, कसं राहायचं मात्र हेच माहिती नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी घेऊन आलेले आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळे? आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, कारण आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकीच्या आवडीचा आहे, तो म्हणजे साडी. आपल्याकडे साड्यांचे कपाट भरलेले असते, पण जेव्हा एखादा कार्यक्रम येतो तेव्हा आपणास तासनतास आरशासमोर उभे राहून विचार करतो की आज नेमकी कोणती साडी नेसू. आज मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे की कोणत्या प्रसंगाला कोणती साडी निवडायची, ज्यामुळे तुम्ही नक्कीच उठून दिसाल. सुरू करूया आपल्या सणांपासून. दिवाळी असो किंवा गणेशोत्सव, आपल्याकडे सण म्हणजे उत्साहाचे वातावरण असते. अशा वेळीस पैठणी, कांजीवरम किंवा बनारसी साड्यांना काही पर्यायच नाही. बघा, सणांना शक्यतो गडद रंग निवडा, जसे की गडद जांभळा, लाल, हिरवा. हे रंग आपल्या भारतीय सौंदर्याला खूप छान खुलवतात. आणि हो, या साड्यांवर दागिने थोडे हेवी असले की लूक पूर्ण असतो. सणाला साडी नेसताना घाई करू नका. व्यवस्थित प्लेट्स पाडा, म्हणजे तुम्ही दिवसभर फ्रेश आणि सुंदर दिसाल. आता वळूया लग्नाच्या सोहळ्याकडे. लग्नात तर आपण खूप वेळ साडी नेसून असतो, मग ते स्वतःचे लग्न असो किंवा मैत्रिणींचे. जर तुम्ही रिसेप्शनला जात असाल तर सिक्वेन्स वर्क असलेल्या सिफॉन किंवा जॉर्जेटच्या साड्या सध्या एकदम ट्रेंडमध्ये आहे. त्या दिसायला मॉडर्न असतात आणि वजनालाही हलक्या असतात. पण जर तुम्ही हळदीच्या कार्यक्रमाला जाणार असाल तर पिवळ्या रंगाची साधी कॉटन किंवा सिल्कची साडी बेस्ट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, लग्नात साडी नेसताना अशी निवड करा जी नेसायला सोपी असेल आणि तुम्हाला डान्स करायला किंवा फिरताना त्रास होणार नाही. अनेक मैत्रिणी मला विचारतात, अगं ऑफिससाठी कोणती साडी नेसायची? बघा, ऑफिसमध्ये साडी नेसून गेल्यावर एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो, हो की नाही? ऑफिससाठी भरपूर भरजरी किंवा भारी जरीच्या साड्या टाळा. त्याऐवजी सुती, लिलन किंवा खादीच्या साड्या वापरा. रंगांच्या बाबतीत पेस्टल कलर्स जसे की बेबी पिंक, स्काय ब्लू किंवा ऑफ व्हाईट खूप प्रोफेशनल दिसतात. या साड्या नेसायलाही खूप सोप्या असतात आणि तुम्ही दिवसभर उत्साही राहता. फक्त साडी पिन करताना नीट करा, म्हणजे तुमची मूवमेंट स्मूथ राहील. आणि आपण नेहमी पार्टीला जातो किंवा रात्रीचे कोणते फंक्शन असतात, तर आपण पार्टीवेअर कोणत्या साड्या घालायच्या? जे नेटच्या राहतात, एकदम लाईटवेट राहतात, जे ट्रान्सपरंट राहतात किंवा डायमंड वर्कच्या ज्या साड्या राहतात त्या पार्टीवेअर म्हणून खूप सुंदर दिसतात. त्याच्यामध्ये डार्क कलर किंवा मेहंदी कलर, ग्रीन कलर किंवा ब्लॅक कलर म्हणा, हे कलर पार्टीवेअरला खूप छान दिसतात. किंवा लाईट बेबी पिंक म्हणा किंवा बेबी पिंक कलर वगैरे, पिंक कलर, लाईट कलर खूप छान दिसतात, कारण लाईटाचा प्रकाशसुद्धा राहतो आणि त्याच्यामध्ये डायमंडचा स्टोनचा वर्क असला की ते आणखीनच खुलून दिसतात. आता रोजच्या वापरासाठी बाजारात जायचे असो किंवा कोणाला भेटायला, अशा वेळी सिफॉन किंवा जॉर्जेटच्या साड्या वापरा. या साड्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या अजिबात अंगाला टोचत नाही आणि नेसल्यावर खूप व्यवस्थित बसतात. फ्लोरल प्रिंट्स म्हणजे फुलांच्या नक्षीच्या साड्या आजकाल खूप छान दिसतात. त्या तुम्हाला एकदम रिफ्रेशिंग लूक देईल. आणि हो, तुम्ही आपला व्हिडिओ कुठून बघता हे नक्की कमेंट करा, म्हणजे मला पण कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे आणि तुम्ही हा कुठून बघताय. आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि इथून पुढे तुमच्यासाठी नवीन नवीन महत्त्वाचे आणखीन छान छान व्हिडिओ येईल. आणि तुम्हाला व्हिडिओ कोणत्या गोष्टीवर हवा आहे ते पण मला नक्की कमेंट करा. आता एक महत्त्वाची टीप, आपली शरीरयष्टी कशी आहे त्यानुसार साडी निवडली तर आपण अधिक सुंदर दिसतो. जर तुमची उंची चांगली असेल तर तुम्ही मोठ्या बॉर्डरच्या साड्या बिनधास्त नेसू शकता. पण जर तुमची उंची थोडी कमी असेल तर लहान बॉर्डरच्या किंवा बॉर्डर नसलेल्या साड्या निवडा, त्यामुळे तुमची उंची अधिक जाणवेल. आणि हो, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही थोडे जाड दिसताय तर कॉटनऐवजी सिफॉनसारख्या साड्या नेसा, त्यामुळे शरीर थोडं स्लिम दिसतं, कारण त्या नरम राहतात. शेवटी साडी नेसली की ती कशी कॅरी करता हे महत्त्वाचे असते, हो की नाही? की आपण कसं राहतो, कशा पद्धतीने ती नेसतो, कसा लुकआउट करतो, हे फार गरजेचं असतं. साडीच्या रंगाशी जुडणारे एखादे छोटे कानातले आणि वेणीत घातलेले एखादे फूल बस इतके पुरेसे आहे. आणि आपली आवडती साडी खराब होऊ नये म्हणून
ती वापरून झाल्यावर नेहमी धूळ झटकून मलमलच्या कपड्यात गुंडाळून ठेवा, म्हणजे तिची चमक वर्षानुवर्ष टिकून राहील. तर मैत्रिणींनो, साडी म्हणजे केवळ कापड नाही, तर तो आपला आत्मविश्वास आहे. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? तुमची आवडती साडी कोणती आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखरच कामाचा वाटला असेल तर स्नेहा लाईफस्टाईलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मैत्रिणींनाही हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत साडी नेसून छान सजून राहा. बाय, टेक केअर.